कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे गोपाल कृष्ण भगवान अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र कया कविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरा जय जय रघुवीर समर्थ श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमो नमः। अर्जुना, ज्या ज्या वस्तू प्राण्यांच्या ठिकाणी तुला वैभवता आणि उदारता दिसे तिथे मी विभूती रूपाने आहे। शब्दाकडे लक्ष द्या। ज्या ज्या वस्तू आहेत आणि जे प्राणी आहेत या ठिकाणी जिथे उदारता असेल, तुम्हाला एखाद्या वेळा असं दृश्य आढळतं की एखादा क्रूर प्राणी साध्या प्राण्याला पाणी पाजतो तेव्हा आपण म्हणतोय वाईट नाही, त्याच्या ठिकाणी जी उदारता आली आहे ती जीव वाचवण्याकरता भगवंताने त्याच्या शरीरात प्रवेश केलेला आहे। ज्या ज्या वस्तू माणसाला उपयोगी येतात त्या एखाद्या माणसाला मळमळ होते आणि तुमच्याजवळ लवंग दिली, तुमच्यात उदारता आहे आणि ती लवंग त्याला मळमळ बंद करते आहे, तिथे सुद्धा मी आहे असं भगवान सांगतात। म्हणजे भगवंताची उदारता ही एक विभूती आहे। मग म्हणून माणसामध्ये उदारता आली पाहिजे। विभूती कोण आहे? तो उदारता, दया। वस्तू आणि प्राणी परम वस्तूच्या तेजाच्या अंशापासून निर्माण झालेले आहेत। अशा ज्या वस्तू आहेत ज्या दुसऱ्याला उपयोगी पडतात त्या भगवंताच्या परम तेजापासून झालेल्या आहेत। उपयुक्त येणार चंदन हे भगवंताच्या परम तेजातून निर्माण झालेलं आहे। म्हणून चंदन हे स्वतः झिजत आणि दुसऱ्याला आनंद प्रदान करत। परमात्म्याच्या विस्तार विभूती खात्रीपूर्वक समजून घे। म्हणजे ह्या ज्या देवाच्या विभूत्या सांगितल्या ह्या विस्तारपूर्वक आणि खात्री ठेव की जे जे आपल्याला उपयोगाला येतं ते भगवंताचं अंश तेज आहे। आता त्याच्यातले नाव सांगतात योगी, जे योग साधणारे लोक असतात, उदाहरणार्थ नित्यानंद, तपस्वी, राजा, नीतियुक्त वागणुकीने लोकांचे मन आकर्षण करून घेतात। ती नीती माझी विभूती आहे। राजा काय करतो? चांगलं वागून लोकांचं आकर्षण आपल्याकडे करून घेतो। तपस्वी सुद्धा त्याग भावनेनं लोकांना आपल्याकडे आकर्षण करतो।
आणि योगी योग प्रक्रियानं बरं करून देतो तुम्हाला. यांमध्ये ज्या विभूती आहेत त्या मी आहे. सर्व किंवा यापेक्षाही आणखी परम वस्तूचं प्रखर विभूती तुला सांगतो ते समज. आता प्रखर सांगताय अर्जुना. सूर्यबिंब आकाशात एकच उगवतं, पण सूर्याचा प्रकाश विश्वाला पुरून उडतो. सगळ्याकडे लक्ष द्या. एकच सूर्य आकाशात उगवतो, पण सगळ्या जगाला प्रकाश पुरून उडतो. म्हणून परमात्मा नाथांचा जन्मदिवस आहे. द्वितीय चंद्र दर्शन झालं. आज त्या द्वितीयेला धर्मदूज असं म्हणतात. जशी भाऊबीज आहे तशी नाथ संप्रदायामध्ये योगी लोकांमध्ये या द्वितीयेचं पूजन आखाड्यामध्ये मोठमोठे साधू उत्सव करतात. अर्जुना, त्याप्रमाणे एक राजा सुद्धा एक चांगला राजा, एक छत्रपती आपले सगळ्या जगाला आश्चर्य करून गेले. एक महाराणा प्रताप सगळ्या जगाला आश्चर्य करून गेले. एक तुलसीदास, एक ज्ञानेश्वर, एक गजानन महाराज, संपूर्ण विदर्भ नाही महाराष्ट्र महाराजांच्या बाजूने. एक साईबाबा, ऑल हिंदुस्तान 360 मंदिर, देशात परदेशात विदेशात सगळीकडे. रात्री 10:30 आरती सगळ्या मंदिरांमध्ये होणार म्हणजे होणारच. किती कोणाला नाव ठेवू द्या, सगळ्या जगाला पुरून उरले साईबाबा. सगळ्या जगाला पुरून उरले. म्हणून ते म्हणतात एक नीतिवान पुरुष देहानं एकटा असला तरी सगळ्यांना धरून चालवायला शिकवतो. त्या नीतिवानामध्ये मी आहे. परमात्म्याची आठवण करून देण्या इतकं तुला आता पुरे झालं अर्जुना. भगवान तुला सांगून सांगून आता पुरे झालं. किती पुरावे देऊ. मानवाच्या सर्व इच्छा पूर्ण करणारी कामधेनू आपल्या बरोबर मानवाच्या इच्छा पूर्तीला लागणारी सगळी साधनं आपल्या जवळ ठेवते. आता कामधेनूचं उदाहरण देत आहे. कामधेनूचं उदाहरण देत आहे. ही कामधेनू सगळ्यांची इच्छा पूर्ण करते. तर मग हिच्याजवळ सगळ्या इच्छा पूर्ण करण्याचे साधन जवळ ठेवते. म्हणून तिच्यात ज्याला जो जे मागेल ते देते. ज्याला जो मागेल. आता या बऱ्याच लोकांना मी 5 रुपये पाठवतो ना, तर आपला एक भक्त आहे बा, या पोरांच्या मागून जायचं. तो पुष्कळ वेळा असे हात करायचा की ते गाईने चाटावे. मी आता आलं की त्याला उभं करेल तुमच्या समोर आणि अनुभव सांगायला लागेल. पण त्याने बऱ्याच दिवस अंगावरून अशी हात फिरवायची सेवा केली. तेव्हा आता 1.5 महिन्यापासून आईसाहेब त्याचं अंग चाटायला लागले. नाही तर तो तोंड फिरून घ्यायचे. त्याने मला जेव्हा सांगितलं तेव्हा मी त्याला जवळ घेतलं, त्याच्या पाठीवरून हात फिरवला. म्हणजे दादा काय झालं? अरे कामधेनून तुला जवळ घेतला, आता मला तुला जवळ घ्यायला त्रास नाही, कारण तुझे काम सगळं ती करणार आहे. म्हणजे माझी जबाबदारी संपली. उद्या परवा आला तर तुम्ही तुमच्या पुढे उभं करेल. कामधेनू अशी आहे, ज्याच्या घरी गाय त्याच्या घरी विठ्ठलाचे पाय. म्हणून
ज्यांच्या घरी गाय नसते ना त्या स्त्रिया काय करतात, गाईचं खुरं काढतात दारामध्ये. आता गेलं स्टिकर लावून टाका म्हणे. सुना काय सांगतात, विदर्भातल्या स्टिकर लावून टाका. रांगोळीने पावलं काढायचे म्हणून ते म्हणतात कामधेनूच्या अंगात एवढी शक्ती असते की इच्छावंताची कोणतीही इच्छा प्रकट झाली तर ती वस्तू कामधेनू ताबडतोब देते. अंगभूत सामर्थ्यानं तिथल्या तिथे निर्माण करते. पाच विश्वामित्रानं सहस्र अर्जुनानं त्या गायी पाहिल्या, वशिष्ठाच्या घरच्या, जामदग्नींच्या घरच्या, आणि मागितल्या. म्हणून काम वशिष्ठ आणि जामदग्नी म्हणाले आई साहेबांची इच्छा असेल ते घेऊन जा. दोर कापाला गेलाय, गायीनं युद्ध केलं, राजाला पळवून दिलं. कामधेनू आहे. राजा ज्याप्रमाणे राजा तपस्वी योगी नीतिवान पुरुष ऐश्वर्य संपन्न असतात त्यांच्या मानसिक प्रभावानं लोक राज्य चांगलं करतात, चांगलं वागतात. चांगला राजा, चांगला तपस्वी. पण तुम्ही ज्ञानोबाच्या सांगण्याप्रमाणे किती लोक वागताय, समर्थाच्या सांगण्याप्रमाणे किती लोक वागताय. पण ज्ञानोबाने असं नाही केलं की तुम्ही सगळे वर्गणी करून मला झोपाचा पलंग 1 कोटी रुपयाचा बनवून द्या. आता लोक काय करतात, असं दाखवतात आणि लोकांकडून आपल्या भोग कल्पना नाथ महाराजांच्या घरी एकदा कीर्तन चाललं. एक वडिलाची पत्नी आणि वडील कीर्तनाला आला. नाथांचं कीर्तन बनलेलं होतं, जागा नव्हती बसायला, म्हणून नाथांच्या शयनगृहामध्ये गेलो. नाथांचा पलंग पाहिला, त्याच्यावर हात फिरवला, डोकं ठेवलं आणि असे टेकून बसले. आता कीर्तन लागल्यावर तो गाणं लागून गेली, झोप देते. नाथ महाराज आले आणि पाहिलं, अरे श्रीखंड्या, आपल्या झोपाच्या रूम मध्ये लक्ष्मीनारायण झोपले, 2 शाली आण टाकून दिल्या त्यांच्या अंगावर, आणि नाथ बाहेर कांबळावर झोपून गेले. सकाळी काकडा आरती झाली, नाथ उठे, स्नान केलं, काकडा ओळायला लागले. वडर दादा वडर काय केलं, अंगावर शाली पाहिल्या. नाथ बाबा माफ करा मला, झोप छान झाली ना वडर दादा. म्हणाले हो. म्हणून शांती बरोबर आपल्या सगळ्या तिकडे जरा काय बदला तुझ्या शांती ब्रह्म. नाथांमध्ये विभूती होती. आपण गजानन महाराजांची विभूतीला, शेगावच्या यांची विभूतीला, तुळजापूरची विभूतीला, सगळ्या विभूतीच विभूतीला होतो. म्हणून रक्षेला सुद्धा काय शब्द आहे, विभूती. म्हणून ज्याची इच्छा असेल ना त्याला द्यायची, असं लावून घ्या असं सुद्धा सांगू नये. कारण ती इच्छा नसेल तर फलद्रूप होत नाही. आपण बळजबरी करतो. सामान्य जनांनी काय करावं अर्जुना पाहता. सामान्य जनाकरता प्रश्न सांगितला. सामान्य जनांनी या विभूतींच्या आज्ञा पाळाव्या. जे सांगितलं तेच करायचं, दुसरं नाही करायचं. कारण ज्याला काम सांगतील ना त्यालाच सांगतील, इतरांना नाही सांग. काम म्हणजे शेवटी देवाला असं वाटतं
की नाथाच्या घरचं काम कोणाला नाही करू दे, आपण करावं म्हणून नाथांच्या घरी भगवान श्रीखंडा रूपाने आले, 12 वर्ष सेवा केली. विभूती दर्शन चाललंय. संपूर्ण विश्व जिथे परमात्म्यानं निर्माण केलेलं आहे तिथे त्या विश्वात एक लहान मोठा किंवा एक दुय्यम एक मुख्य असा भेद पाहणे अज्ञान आहे. हे सगळं या विश्वाचा रंगाने जाण नारायण आहे. अरे अर्जुना, सर्व विश्व म्हणजे एकाच आईचे मुलं आहेत. या मुलांच्या एकतेच्या नात्यानं फरक मांडणं विश्वमातेला सहन होईल का? विश्वमातेच्या मुलांनी आपलं एकमेकाचा बंधुभावाने नातं हे विसरून भेदभाव निर्माण करतात. सारे भारतीय माझे बांधव आहे. नाही, आम्ही महाराष्ट्राला कमी देऊ आणि गंगा जास्त देऊ. देताना समान द्यावा लागतो. अर्जुना, अभेद भावनेनं तू घुसळून त्यातून ताक कोणी काढण्याचा खोटा उपद्याप जर कोणी केला तर काय होईल? काय घुसळायचं आहे? दहीने तूप आणि तुपातून काय काढायचं आहे? लोणी आणि ताक निघेल का? नाही. लोणीने ताक काढायचं असेल तर दही लागेल, तुपातून ताक निघणारच नाही. अभेद भावनेचं तूप घुसळून त्यातून ताक लोणी काढण्याचा कोणी खोटा उपद्योग केला का? अमृताचा साठा वाढवण्याकरता त्याच्यात पाण्याची भर घातली तर अमृत राहील का? नाही ना. अर्जुना, वाऱ्याचे उजवे आणि डावे 2 अंग आहेत का? वाऱ्याला एकच अंग आहे, त्याला 2 अंग नाही. सूर्याला पाठ आणि पोट आहे का? पाहणाऱ्याच्या चिंतनेनं सूर्याकडे सतत पाहत राहिला तर सूर्य तापल्याने आपली दृष्टी आंधळी होण्याची काही शोध करावा लागेल का? आपल्याला सूर्याकडे पाहत राहतो 1-2 दिवस खरंच. निरनिराळ्या अनंतामध्ये तुला विभूती सांगितल्या. जो विश्वरूप परमात्मा आहे तो अनंत मोजता येणार नाही. म्हणून या विश्वरूप परमात्म्याला मोजता नाही येत, त्याचं तारतम्य काढता नाही येत. अर्जुना, अनंत रूपाने नटलेल्या परमात्म्याचे रूप विभूती विस्तार जाणण्याची कल्पना सोडून दे. तू डोक्यातूनच काढून टाक, मी त्याला ओळखेल म्हणून. तो अनंत प्रकाराने नटलेला आहे. शिर्डीमध्ये साईबाबा असताना एक पंचाळ आणि पंचाळाची पत्नी रोज आपली धम्मस सुरू झाली की साईनाथ साईनाथ असं 3 वेळा म्हणाले. 12 वाजले की साईनाथ साईनाथ. संध्याकाळी 10:30 तिकडे आरती वाजली की साईबाबाच्या दर्शनाला जात. एकदा काय झालं, पंचाळ आपलं काम करत असताना आणि पंचाळाची पत्नी धम्म सोडली. लहान मुलगा रांगत रांगत आलं, हे गिरायकाशी बोलताना मुलाने हात धम्मस मध्ये टाकून दिला. तिकडे साईबाबा उठले आणि धुनीमध्ये दोन्ही हात घातले, जळत्या धुनी. सगळे लोक घाबरले. बाबाने हात काढले आणि सांगितलं की माझ्या एका भक्ताच्या मुलावर संकट आलेलं आहे म्हणून मी धुनीत हात घातले. तर तिकडे त्या बालकाला झटका लागला नाही. मग ते दोन्ही पती पत्नींनी पाहिलं की एवढ्या अग्नीत हात घालूनही चटका लागला नाही. तर हे साईरामांची कृपा आहे म्हणून मुलाला उचललं वडलं आपल्या पंचाळाने. त्यांनी
आणि साईबाबाच्या चरणावर घातलं तेव्हा साईबाबाने सांगितलं, तू त्रिकाळ नाव घेतो म्हणून तुझा मार्गोल्ला वाचला. विभूती दर्शन याच पाकावर आपण साई चरित्र पाहिलं, याच पाकावर ज्ञानेश्वरांचं चरित्र पाहिलं, याच पाकावर नाथ महाराजांचं चरित्र पाहिलं, याच पाकावर आपण गजानन महाराजांचं चरित्र पाहिलं. सगळ्यांचं चरित्र झालं. स्वामी समर्थांचं चरित्र झालं. म्हणून ते म्हणतात, अर्जुना तू या कल्पना सोडून दे, एक सत्य लक्षात ठेव. आता तुम्हाला सगळ्यांना मुद्द्याचं सांगताय. एक सत्य लक्षात ठेव की परमात्म्याच्या अंशाने हे सगळं जग व्यापलेलं आहे. तेव्हा भेद वृत्ती सोडून दे. भेदाभेद अमंगळ. भेदाभेद जो आहे तो अमंगळ आहे. मग आता भेदाभेद अमंगळ आहे तर आपण एखाद्या बिचारा भिकारी आहे, गरीब आहे, दरिद्र आहे, तर त्याला जेवायला द्यायचं, त्याच्याजवळ जेवायला बसायचं का? त्याच्याने तुम्हाला किळस येईल, कारण तुम्हाला ती सवय नाही. म्हणून तो भेद तसं नाही करायचा. त्याला जेवायला देऊन आपण नाही तर भेद पाहिजे म्हणतात त्याच्याजवळ बसा जेवायला, तर तो माशान असं चिवडतो. मग पण आपण मद्रासकडे गेले जेवायला बसलो तर ते असे चिवडतात, आपल्याला कंटाळा येतो. म्हणून असा अभेद होत नाही. ज्याचं त्याला करू द्यावं. आपण जेवताना मिटक्या मारणार असेल तरी कंटाळा येतो, कारण ती किळस होणार आहे. म्हणून भेद कुठे पाहायचा आणि कुठे न पाहायचा हे समजलं पाहिजे, हे शिकलं पाहिजे. सच्चित आनंद रूप परमात्मा आहे. या विश्वामध्ये तो भरलेला आहे. सत चित आनंद. सत म्हणजे वेद, चित म्हणजे उपनिषद आणि आनंद म्हणजे पुराण. अर्जुना या शरीरामध्ये मनानं वैराग्य एकनिष्ठेनं आनंदाची वस्ती कर. या शरीरामध्ये मनामध्ये वैराग्य आणायचं आणि या शरीरामध्ये आनंद भरायचा. म्हणून वैराग्य येण्याकरता उपनिषद वाचायचं आणि आनंद येण्याकरता पुराण वाचायचं, ऐकायचं. पण सगळे लोक शबरीची उष्टी बोरोदेवाने खाल्ली, शबरीची उष्टी बोरोदेवाने, पण शबरीनं त्याग काय केला हे कोणी सांगत नाही. काय त्याग केला? आईचा, बापाचा, घराचा, दाराचा सगळ्यांचा त्याग केला. त्यागाशिवाय शबरीची बोरं खाल्लेली नाही. पण तुमच्या पुढे काय ठेवता लोक? शबरीची देवान मोठी बोरं खाल्ली, शेवटी मग आपली गारवान आपली गारवान म्हटलं, तू आईला वागत नाही, बापाला वागत नाही, बायकोचं बांगड्या मोडून खाऊन गेला, सासऱ्याला दम देतो, तुझं त्याचं काय बोर राम नाही. तुम्हाला लोक सांगताना एकच बाजू सांगतात, शबरीने सर्वस्वी त्याग केला, त्यागानंतर उष्टी बोरं झाली. कोणी ठेवतं का असं चरित्र? नाही ठेवते. त्याच्या मागे शबरीची भूमिका लक्षात आली पाहिजे. सर्व सोडलं, विषय तो त्यांचा झाला नारायण. हे देवा, अर्जुनाकडे देवाने सांगितल्यावर अर्जुन जीवनामध्ये ज्ञानाचा वसंत ऋतू सदैव फुललेला आहे. ते कृष्णदेव एवढे बोलून अर्जुनाकडे पाहू लागले तेव्हा अर्जुन खदा 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 हसला. आतापर्यंत हसत नव्हता. देवा, तुम्ही काय बोलत आहात याचा अर्थ बोलण्याच्या ओघात तुमच्या लक्षात आलेला दिसत नाही. देवा, अभेद रूपानं तू जगाकडे पहा असे म्हणून मला जागा वेगळा बाहेर काढलाय, जगा वेगळा बाहेर काढलाय.
सूर्य उगवताना काही दौंडी पिटतो का? लोकांना मला पाहायला या. पहिल्या प्रथम अंधाराला बाजूला करून आपली वाट मोकळी करून घेतो. देवा, आपल्या उपदेशानुसार माझ्या मनात भेद नाहीसा झाला. आता माझं मन मोकळं झालं आहे. मला आता जगाशी काही घेणं नाही. तू भक्ताशी निर्दय वागूच शकत नाही. सांगून टाकलं देवाला. कारण देव स्वभाव दयाळू दयाळू, कृपाळू कृपाळू. तुमचा दोष दाखवण्याकरता माझ्याकडे अतिप्रसन्न आहे. माझ्या लक्षात येऊन सुद्धा तुम्हाला दोष दिल्याशिवाय माझ्या मनाला समाधान वाटत नाही. भगवंता, माझ्या कृष्ण सख्या, तुझ्या नुसत्या नामाचा महिमा एवढा आहे तर तुझे परम पावन नाव सहज कोणाच्या तोंडी आले आणि कोणाच्या सहजी कामी पडले. मनातील भेदभाव जिथल्या तेथे अदृश्य होते. काय म्हणतो अर्जुन? ज्यांच्या तोंडात तुझं नाव येईल त्यांच्या मनातले भेदभाव नष्ट होईल. सर्व दोषाहरणं जड जीवा कारण. कृष्णदेवा, तुझा अखंड सहवास जन्मोजन्मी लाभावा या इच्छेने मी तुझ्या चरणावर मस्तक. अर्जुन संपला. तुझा सहवास अखंड घाटावा, सदा सर्वदा योग तुझा घडावा आणि तुझे कारणी देह माझा पडावा.